श्रीरामपूरच्या रस्त्यावर हजारोच्या गर्दीत उचलला गेलेला एक खलनायकाचा जनाजा हा राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनला। त्याने देशद्रोह्यांना मदत केली, बॉम्बस्फोटातला आरोपी होता, शस्त्र पुरवली, दंगल, खून, वसुली असे अनेक दर्जनो गुन्हे ज्याच्यावर होते, त्याच्यासाठी हजारो लोक रस्त्यावर येऊन अश्रू का ढाळत होती। या देशात शिक्षक महिला जातो, डॉक्टर मरतो, सैनिक मरतो, बलिदान देतो, त्याच्यासाठी अशी गर्दी मुसलमानांच्या समाजात होत नाही। पण एक दहशतवादी मारला गेला, गुन्हेगार मारला गेला, त्याला रॉबिन हुडच्या प्रमाणे इमेज देऊन नायक स्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे का मुसलमान समाजातली ही मजबुरी आहे? हे मजहबसाठी गुन्हेही स्वीकारले जातील ही स्थिती आहे का भीती आहे का? जर नाही गेलं तर काय होईल? आजच्या बिंदास बोल मध्ये याच मुद्द्यावर आपण चर्चा करतोय का श्रीरामपूर सारख्या एकेकाळी साखरेची राजधानी, जिथून ठरलेला रेट हा पूर्ण एशिया खंडामध्ये मानला जायचा, त्या ठिकाणी आज गुन्हेगारीचा इतका मोठा विळखा का झालाय? आणि त्यात या घटनेमुळे जो एक मोठा प्रश्न महाराष्ट्रातच नाही तर देशासमोर आलेला आहे। यापूर्वी असं घडलेलं आहे, एपीजे अब्दुल कलाम यांच्या मृत्यूच्या दिवशीच एक आतंकवाद्याचा मृत्यू झाला होता आणि याकूब मेननच्या मृत्यूच्या समयी त्याच्या अंत्ययात्रेला जास्त लोक